मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. वीकली न्यूज आपण पाहणार आहोत, म्हणजेच मागच्या आठवड्यामध्ये घडणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या ज्या घडामोडी आहेत ते काय आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. मागच्या रविवारी वीकली न्यूजचा जो व्हिडिओ हा काय आलेला नव्हता. ॲक्च्युली जास्त अपडेट पण वीकली म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये काही घडलेल्या नव्हत्या आणि मी देखील ट्रॅव्हल करत होतो, त्यामुळे मला देखील वेळ भेटला नाही. बट दोन्ही आठवड्याच्या ज्या वीकली न्यूज आहेत ह्या तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. स्कोडा ओक्टाविया तुम्हाला माहिती असेल, एक लेजेंडरी नाव राहिलेलं आहे. तर ह्या गाडीचं RS जे व्हर्जन आहे ते भारतामध्ये लॉन्च होणार आहे आणि याच्यामध्ये पेट्रोल इंजिन दिलं जाईल. ॲक्च्युली भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो जो आत्ता झाला होता ना, तर त्यावेळेस स्कोडाने डिझेल इंजिनसुद्धा तिथे इंट्रोड्यूस केलं होतं बरं का पबमध्ये. मला देखील अशी अपेक्षा होती की ते कोडियाक आणि जे हाय एंड गाड्या आहेत सुपर्ब आणि ऑक्टाविया अशा गाड्यांमध्ये ते हे जे इंजिन आहे ना ते देऊ शकतात बरं का. बट अजून कुठलेही त्याच्या बाबतीत जे आहे ते क्लॅरिटी आलेली नाही. दुसरी न्यूज, जीप ग्रँड चेरोकी जे आहे ते सिग्नेचर एडिशन भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. 69 लाख या गाडीची जर पाहिली एक शोरूम किंमत ठेवण्यात आली आहे. 2 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन. बेसिकली जीप इंडियाने ना काहीतरी मेजर डिसिजन घ्यायला पाहिजे बरं का भारतीय मार्केटला जर त्यांना सर्व्हाइव्ह करायचं असेल तर. बाकी ह्या भरपूर वर्षापासून आपण गाड्या पाहत आलेले, असं काय मेजर कुठलंही अपडेट ह्या गाड्यांमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही आहे. त्यानंतर मारुती सुझुकी डिझायरचं क्रॅश टेस्ट भारत एनकॅपने केलेलं आहे. 5 स्टार रेटेड ही गाडी आहे. GNCAPने सुद्धा आधीच केलं होतं. ऑलरेडी गोव्याला ज्यावेळेस ही गाडी ड्राईव्ह करत होतो आम्ही, तेव्हाच त्या गाडीचे जे रिझल्ट आहे ते आलेले होते. आपण रील देखील बनवलेली होती. भारत एनकॅपमध्ये आलेले आहेत. सो भारत एनकॅपबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा बरं. त्यानंतर अपडेटेड लँड रोव्हर डिस्कवरी स्पोर्ट जे आहे ते रिव्हील करण्यात आलेली आहे. तुम्ही ओव्हरऑल जे फोटोज आहे ते पाहू शकता. पुढची न्यूज जर पाहिली तर ऑडी A4 सिग्नेचर एडिशन जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे 57,11,000मध्ये. फीचर जर पाहिले 360 डिग्री कॅमेरा, पार्क असिस्टंट, रिअर स्पॉइलर, 5 जे कलर ऑप्शन आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर एक न्यूज राहिली आपली, अपाचे RTR 200 4V लॉन्च करण्यात आलेली आहे 1,54,000मध्ये. स्लीपर क्लच देण्यात आलेलं आहे आणि इंजिन जर पाहिलं तर जी पॉवर प्रोड्यूस करतं 20 HP आणि 17.25 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते. तुम्हाला माहिती असेल व्हिएतनामचा एक ब्रँड आहे विनफास्ट, जो की भारतीय मार्केटमध्ये लवकरच येणार आहे. तर यांची V6 तर ही स्पॉट करण्यात आलेली आहे. सो मोस्टली त्यांचे जे मॉडेल आहेत ना जे ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्या ठिकाणी विकतात तर तेच मॉडेल ते भारतात आणणार आहे. असं कुठलाही डेडिकेटेड भारतीय लोकांसाठी जर पाहिलं तर असं कुठली गाडी जी आहे ती लॉन्च करणार नाही आहे हा. बट भारतासाठी त्या नवीन गाड्या असणार आहे. सो लेट सी. डिझाईन वगैरे तुम्ही पाहू शकता आणि पुढच्या काही वर्षांमध्ये विनफास्ट जे आहे ते तुम्हाला पूर्णपणे भारतीय मार्केटमध्ये त्यांची फॅक्टरी देखील ते आता चालूच करणार आहे. शोरूम देखील पाहायला भेटतील आणि पूर्णपणे EV गाड्या असणार आहे, इलेक्ट्रिक. देर इज नो पेट्रोल डिझेल आईस इंजिन नसणार आहे. होंडा सिटीचं स्पोर्ट जे व्हेरियंट ते लॉन्च करण्यात आलेलं आहे 14,89,000मध्ये एक शोरूम प्राईस. बाकी गाडीमध्ये जर पाहिलं सनरूफ असेल, बाकीचे सर्व फीचर जे आहे ते ॲज इट इज देण्यात आलेले आहेत. ओव्हरऑल आतल्या साईडला इंटेरियर जर पाहिलं तर बऱ्यापैकी तुम्हाला जे ओव्हरऑल डिझाईन आहे स्पोर्टी या गाडीमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर फास्टॅग 3,000 रुपयामध्ये तुम्ही अनलिमिटेड जाऊ शकता 200 ट्रिप भारतामध्ये. तर ही तर अनाऊन्समेंट माननीय नितीन गडकरी साहेबांनी केलेली आहे. बट एक गोष्ट आहे की हा जो फास्टॅग आहे एकतर तुम्हाला 3,000 रुपये भरायचे आहेत आणि प्लस 2,000 ट्रिप तुम्ही करू शकता. म्हणजे एका टोलमधून तुम्ही 5 झाले, ती झाली एक ट्रिप. सो अशा थ्रू तुम्ही जे टोल आहे ते कमी पैशामध्ये ट्रॅव्हल करू शकता. बट एक टर्म अँड कंडिशन महत्त्वाची, स्टेट हायवेवरती हा जो रूल आहे हा लागू नसणार आहे. म्हणजेच तुम्ही जर पाहिलं समृद्धी एक्सप्रेसवे, पुणे मुंबई एक्सप्रेसवे, मुंबईमधला सी लिंक आहे तर ते सर्व राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येतात. त्यामुळे त्याच्यावरती हा जो फास्टॅग आहे हा काय लागू नसणार आहे. पुण्यावरनं तुम्ही ज्यावेळेस नाशिकला जातात तो आहे नॅशनल हायवे. तर इथे तुम्हाला जे पण टोल लागतील तर त्या टोलवरती हा जो फास्टॅग आहे हा लागू असणार आहे. बट स्टेट हायवे त्याच्यावरती हा जो फास्टॅग आहे हा लागू नसणार आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे भरपूर लोकांचं कन्फ्युजन झालं होतं की बरं झालं 3,000 रुपये भरायचे आणि मग आपण कंटिन्युअसली ट्रॅव्हल करायचं. तर असं नसणार आहे. तुम्हाला फक्त नॅशनल हायवेवरती, कारण की नॅशनल हायवे केंद्राच्या कंट्रोलमध्ये येतात. त्यामुळे केंद्राची ही पॉलिसी आहे. त्यामुळे तुम्हाला 3,000 रुपये भरायचे आहेत. आता पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला स्टेट जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडून पण देखील असा एखादा फास्ट टॅग जो आहे तो
आणला जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक रक्कम भरायची आणि तुम्ही अनलिमिटेड ट्रॅव्हल करू शकता. आणि हा महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त कार, जीप आणि SUV लागू असणार आहे व्हाईट नंबर प्लेट. तुम्ही येलो नंबर प्लेट जर टॅक्सी वगैरे चालवत असाल, ट्रक असेल, व्यावसायिक वाहन असेल, बसेस असतील, त्यांच्यासाठी हा जो पास हा लागू नसणार आहे. ओन्ली प्रायव्हेट गाड्यांसाठी हा लागू असणार आहे. ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये लँड क्रुझर 300 आहे, त्या गाडीचा हायब्रिड व्हर्जन जर पाहिलं तर ते लॉन्च करण्यात आलं. बेसिकली हे जे टेक्नॉलॉजी आहे हायब्रिड इंजिन, ही लेक्सची LX जी गाडी आहे त्याच गाडीतून जी आहे ती घेण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये पॉवर फिगर 457 HP आणि टॉर्क जर पाहिला 790 मिळून जातो. 3.5 लिटरचा ट्विन टर्बोचार्ज V6 जे हायब्रिड इंजिन आहे या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. 10 स्पीडचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. बाकी लँड क्रुझरचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह आहे. ते जर पाहिलं तर डिझेल व्हर्जन आहे, हायब्रिड व्हर्जन नाही आहे. इंडियन ऑटो एक्सपो झाला होता 2023 आय थिंक 22 का 23 त्यावेळेस मी तो अटेंड केलेला होता. त्यानंतर पुढची न्यूज जर पाहिली तर ABS आता लवकरच बाईकमध्ये मॅन्डेटरी होणार आहे. बाईकमध्ये बरं का, 4 व्हीलर आहे त्याच्यामध्ये तर ते कंपल्सरीच आहे, बट बाईकमध्ये सुद्धा आता ABS तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे. सो ABS टेक्नॉलॉजी म्हणजे काय माहिती आहे का, अँटी ब्रेकिंग लॉकिंग सिस्टीम. सो बेसिकली ही जी ब्रेकिंग टेक्नॉलॉजी आहे ना, ही कामाची आहे. ज्यावेळेस तुम्ही स्पीडमध्ये असता आणि अचानक तुम्हाला कुठे काही ऑब्जेक्ट आला, पुढची गाडी थांबली, तुम्हाला थांबायचं, अशा वेळेस का नॉर्मल ब्रेक जेव्हा तुम्ही प्रेस केला तर त्यावेळेस तो एका ठिकाणी लॉक होऊन जातो. बट ABS काय करतं माहिती का, लॉक अनलॉक. त्याच्यामुळे काय होतं की तुमची गाडी जी आहे ते लवकर थांबते आणि स्लिप होत नाही. म्हणजेच जे टायरचं ट्रॅक्शन आहे ना रोडवरती ते प्रॉपर राहतं, त्यामुळे सेफ्टी देखील जे आहे ते तुमची चांगली होऊन जाते. त्यानंतर महिंद्रा स्कॉर्पिओ Nचं एक अपडेट आलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ देखील मिळून जातो. प्लस ADAS लेवल 2चे जे फीचर्स आहेत ते या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. सो माझ्या मते महिंद्राने एक स्मार्ट मूव्ह खेळलेला आहे, कारण की भरपूर लोक त्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं प्रीमियम फील असणारी गाडी पाहिजे त्यांना, जसं की व्हेंटिलेटेड सीट्स प्लस पॅनोरामिक सनरूफ ADAS लेवल 2. सो पॅनोरामिक सनरूफ ADAS लेवल 2 जे आहेत या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. बट माझ्या मते अजून देखील स्कॉर्पिओ N जर पाहिली तर चांगला प्रोडक्ट आहे, रिलायबल आहे, डिझेल इंजिन पॉवरफुल आहे. सो ह्या अपडेटमध्ये माझ्या मते एक चांगलं जे अपडेट आहे आणि लोक आता या गाड्या घेतील. देखील XUV700चं जे फेसलिफ्ट आहे ते पाहण्यात आलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर आता 3 स्क्रीन येऊ शकतात. ह्या गाडीला लॉन्च होऊन सुद्धा जर पाहिलं तर जवळपास 3-4 वर्ष झालेले आहेत भारतीय मार्केटमध्ये. सो एक फेसलिफ्ट यायला पाहिजे, तो ते लवकरच तुम्हाला पाहायला भेटू शकतं दिवाळीच्या आसपास बरं का, आत्ता लगेच नाही. Citroen C3 जे आहे ते या गाडीचं स्पोर्ट्स एडिशन जे आहे ते लॉन्च करण्यात आलेली तुम्ही पाहू शकता. आणि जी प्राइसिंग आहे 6,70,000 स्टार्टिंग ठेवण्यात आलेली आहे एक शोरूम. त्यानंतर स्कोडा कायलॅक तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी विकली जाते. आणि स्कोडाचा जो एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर ओव्हरऑल तुम्हाला चांगले म्हणण्यापेक्षा ठीकठाक फीचर्स मिळून जातात. या गाडीचा देखील व्हिडिओ आपण लवकरच करणार आहोत. तर ह्या गाडीचं जे CNG व्हर्जन आहे ते लवकरच लॉन्च होऊ शकतं बरं का. बट मला असं वाटत नाही की कंपनी फॅक्टरी फिटेड देईल. मला असं वाटतं की ह्या गाडीमध्ये जे आहे ते रेट्रो फिटिंग म्हणजेच थर्ड पार्टी आहे तो या गाडीमध्ये CNG इन्स्टॉल करेल आणि देन मग तुमच्यापर्यंत ही गाडी पोहोचेल. सो आय थिंक डीलर लेवलवरती सुद्धा ही कामं जे आहे ते कंपनी जे आहे ते डीलरला देऊ शकते. त्यानंतर स्कोडा कुशाकचं जे फेसलिफ्ट आहे ते भारतीय मार्केटमध्ये जे आहे ते आता येणार आहे. ॲक्च्युली खूप लेट झाले बरं का कुशाकचं जे फेसलिफ्ट आहे, कारण की ऑलमोस्ट ही गाडी जर पाहिली 4 वर्ष झालेले आहेत ह्या गाडीला भारतीय मार्केटमध्ये येऊन. त्यामुळे माझ्या मते कुशाकचं जे फेसलिफ्ट ते अजूनपर्यंत यायला पाहिजे होतं. बाकी फेसलिफ्टमध्ये जर पाहिलं माझ्या मते पॅनोरामिक सनरूफ, ADAS लेवल 2 आणि थोडे कॉस्मेटिक चेंजेस जे आहेत या गाडीमध्ये असणार आहे. बाकी ह्या काही न्यूज होत्या मागच्या 2 आठवड्यामधल्या, ज्या की मी तुमच्यापर्यंत आज शेअर केलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला देखील काही न्यूज माहिती असतील ज्या की आजच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या आहेत, तुम्ही नक्की तो जो तुमच्या कमेंट्स बॉक्स आहे त्या ठिकाणी त्या न्यूज मला नक्कीच सांगू शकता. सो जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या न्यूज नक्कीच घेऊया. बाकी भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.